नाही, वडट्टीवार साहेबांनी स्वतः चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसीचे मंत्री म्हणून विजय वडट्टीवार हे अनेक वर्ष मंत्री होते आणि त्या काळामध्ये त्यांनी एकही निर्णय ओबीसीच्या संदर्भात घेतला नाही. आणि काँग्रेसची संस्कृती आहे, काँग्रेसची परंपरा आहे, सत्ता राहिली तर काही करायचं नाही आणि सत्ता गेली तर मग त्यांना ओबीसी आठवण येते, अन्य विषय त्या ठिकाणी आठवण येतात. आपण पाहिलं असेल, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये रुजू झाले आणि त्यांनी ओबीसीचं मंत्रालय गठन केलं. ओबीसीच्या बद्दल त्यांनी आजपर्यंत न झालेले इतके निर्णय मोठ्या प्रमाणात घेतले. ओबीसी समाजाला राहत देण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये केलं आणि आज बी ओबीसीच्या संदर्भात ते सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. आणि म्हणून यांची मंडल यात्रा असो की कोणती यात्रा असो, जे ओबीसीचे लोक अगर याच्यामध्ये सहभाग होत असतील तर त्यांचं स्वागत आहे. परंतु हे पॉलिटिकल अगर ही मंडल यात्रा असेल तर या मंडल यात्रेला काही अर्थ राहणार नाही. कारण काँग्रेस अगर याच्यामध्ये इन्व्हॉल्व या मंडल यात्रेमध्ये असेल तर काँग्रेसच्या परंपरा अनुसार ओबीसीला कुठंतरी ते गुमराह करत आहे. ओबीसीची यांना जाण नाही आहे, ओबीसीची कधी यांनी समस्या सोडवली नाही आहे. आणि म्हणून जे ओबीसीच्या खऱ्या अर्थाने जे ओबीसीचं संघटन आहे, जे बबनराव तायवाडे आणि त्यांच्या टीमचे जे संघटन आहे, ते खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेबांना वारंवार भेटून आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडतात आणि त्यांच्या मागण्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक वेळा दाद दिली, अनेक प्रश्नही त्यांनी सोडवले. हे स्वतः बबनराव तायवाडेजीला माहीत आहे. परंतु याच्यामध्ये कुठंतरी राजकारण करून एखादी यात्रा काढणं आणि या ओबीसीच्या मुद्द्यावर आपली राजकीय पोळी सेकणं हे काँग्रेसचा उद्योगधंदा झाला आहे, विजय वडट्टीवारचा उद्योगधंदा झालेला आहे. आणि म्हणून ओबीसी लोकांनी यांच्या नौटंकी या नाटकामध्ये आपण सामील होऊ नये अशा प्रकारची माझी विनंती आहे. विजय वडट्टीवार असो की त्यांच्या काँग्रेसच्या कोणीही असो, जेव्हा जेव्हा ते ओबीसीचे मंत्री झाले, कारण ओबीसीचं डिपार्टमेंट यानं उघडलंच नव्हतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर ओबीसीचं मंत्रालय त्यांनी उघडलं, ओबीसीला न्याय देण्यासाठी मंत्री त्यांनी गठीत केला आणि त्याच्यानंतर कुठंतरी काँग्रेसला जाग आला आणि त्याच्यानंतर सरकार गेल्यानंतर पुन्हा विजय वडट्टीवार त्या खात्याचे मंत्री झाले. आणि म्हणून त्यावेळेस त्यांना ओबीसीचा बॅकलॉग किती काय हे त्यांना विसर पडला होता का? ओबीसीची समस्या कोणत्या हे त्याला विसर पडला होता का? आता सत्ता सगळ्या हातातून गेली आहे, आता पुढे बी त्यांच्या सत्तेचं स्वप्न भंग होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी ओबीसी लोकांना गुमराह करून आपली रोटी कशी त्याच्यामध्ये शेकण्याचं काम हे काँग्रेसचे लोक त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून यांच्या नौटंकीमध्ये कोणीही सामील होऊ नये. बबनराव तायवाडे आणि त्यांचे जे टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने अनेक समस्या ओबीसीच्या सोडवल्या आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये बी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओबीसीचे असणारे एकूण एक प्रश्न फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सुटणार आहे.